खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नातून केलेल्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं, रस्त्याची खडी उचकुटू लागली. सदर रस्ते कामाच्या चौकशीची मागणी. हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी गावात खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रस्ते गटारीची कामं सुरू आहेत. तर काही कामं पूर्ण झालीत. रस्त्याचं काम निकृष्ट झाल्यामुळे 1 महिन्यापूर्वी पूर्ण केलेल्या कॉन्क्रीट रस्त्याची खडी उचकटून रस्त्याला भेगा पडल्यानं या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सुरू असलेले रस्ते गटारीचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहेत. याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. वॉर्ड नंबर 2 मानेमळा परिसरातील पटेल कारखाना ते नारायण शिंदे यांच्या घरापर्यंत 300 फूट रस्ता 1 महिन्यापूर्वी कॉन्क्रीटीकरण करण्यात आला होता. सदर रस्त्याचं काम निकृष्ट झालं असून 1 महिन्यातच कॉन्क्रीट रस्त्याची खडी उचकटून रस्त्यावर विखुरली आणि भेगा देखील पडल्यामुळे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत संताप व्यक्त होतोय. काही कामं मालचक्के घाईगडबडीत पूर्ण करून सदर कामाची बिलं देखील कॉन्ट्रॅक्टरनं उचलली आहेत. मात्र पूर्ण करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाचं काय असा प्रश्न भागातील नागरिकांमधून होतोय. पूर्ण झालेली अथवा चालू असलेले रस्ते गटारींची कामं दर्जेदार आहेत की नाही याची सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी कामाचा दर्जा तपासला का? दर्जा तपासला तर 1 महिन्यापूर्वी केलेले कॉन्क्रीटीकरण केलेला रस्ता उखडला कसा? याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल भागातील नागरिकांमधून केला जातोय. सदर रस्ते कामाची व कॉन्ट्रॅक्टरची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांमधून होतीये. इंगळी येथे 17वे मराठी साहित्य संमेलन मान्यवर राहणार उपस्थित. इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आणि गोल्डन ग्रुप हनुमान चौक गणेश मंडळ आयोजित 17वे राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलन शनिवार दिनांक 25 मे 2024 रोजी हनुमान मंदिरच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले. सकाळी 9:30 वाजता संमेलनास सुरुवात होणार असून सदर साहित्य संमेलनास अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक व वक्ते प्राध्यापक गोविंद त्रिंबकराव लहाने परभणी हे भूषवणार असून कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी लेखक अॅडव्होकेट सर्जेराव साळवी छत्रपती संभाजीनगर आणि उद्घाटक प्रसिद्ध कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील मुंडकी तसेच प्रमुख पाहुणे बाळूमाच्या नावानं चांग भलं मालिका फेम चित्रपट अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी पाखरे मुंबई व दार उघड बया व फू बाय फू मधील प्रेक्षक व परीक्षक चित्रपट अभिनेता गोपाल वानखेडे चित्रपट अभिनेते ज्युनियर धुमाळ काका कोल्हापूर व ज्योती कुलकर्णी गंगाखेड भाऊसो कांबळे ममदापूर यांची उपस्थिती राहणार आहे. इंगळी गावचे सरपंच दादासू धोंडीबा मोरे यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात येणार आहे. संमेलनात साहित्य जगायला शिकवते यावर व्याख्यान होणार असून यासाठी स्वाती जंगम यांचा आहे. त्याचप्रमाणे संमेलनात साहित्य संमेलन विशेषांकाचं प्रकाशन कवी सरकार यांचं संपादन चैत्रमास प्रातिनिधिक काव्यसंग्रह मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन स्वाती लाटणे इचलकरंजी, प्रतिभा बामणे परिते, संदीप चौगुले इंगळी हे करणार आहेत. 3ऱ्या सत्रात कवी संमेलन असून मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, धाराशिव, बार्शी, परभणी, गोंदिया आदी जिल्ह्यातून कवी सहभागी होणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता बाचणी येथील प्राथमिक शाळा विद्यार्थी यांचे नाटिका मुलांचं कथाकथन असून प्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक शांतीनाथ मांगले सर यांचं विनोदी कथाकथन होणार आहे असं आयोजक कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात सांगितलं आहे. मान्सूनपूर्व वळी पावसाच्या हजेरीनं आणि दूधगंगा नदीतील पाणी पुरवठ्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील बळीराजा सुखावला. चिकोडी निपाणी तालुक्यातील सदलगा, मलिकवाड, बोरगाव, जनवाड, एकसंबा, शमनेवाडी, बेडकिहाळ, गळतगा, अकोळ, मांगूर, बारवाड, भोज या परिसरात या आठवड्यात कुठे ना कुठे वळी पावसानं हजेरी लावल्यानं आणि काळमवाडी डॅम मधून दूधगंगेत पाणी प्रवाहित केल्यानं या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मे महिन्यातील अत्यंत कडक उन्हाळ्यातील पिकांसाठी असणारा पाण्याचा प्रश्न यावर्षी तरी पूर्णपणे मिटलाय. दूधगंगा नदी पूर्णपणे प्रवाहित असून मुबलक पाण्याचा साठा नदीपात्रात असल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय. त्याचबरोबर या नदी किनारी असलेल्या भागात पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं ऊस पिकाला वरदान मिळालंय. किमान अजून 10-15 दिवस तरी पाण्याची कमतरता भासणार नाही असं चित्र दिसत असल्यानं आणि मोसमी पावसाचे आगमन देखील लवकरच होणार असल्याचे संकेत मिळाल्यानं चिकोडी निपाणी तालुक्यातील शेतकरी आनंदाने सुखावलाय. या उन्हाळ्यात देखील कर्नाटक राज्य विद्युत महामंडळानं शेतीपंपासाठी वीज पुरवठ्याचं नियोजन देखील चांगलं केलं असून सर्वत्र वीज पुरवठा सुरळीत असल्यानं शेतकरी कर्नाटक राज्य विद्युत महामंडळाला धन्यवाद देतात. परंतु या बळीराजाला आपल्याजवळ असणाऱ्या पशुधनाला चारा मिळणं मात्र अत्यंत अवघड झालंय. सध्या गवती कुर्मा पूर्णपणे मोकळी झाली असून हिरवा चारा मिळण्याचा झालाय. त्याचा ज्वारीचा वाळला कडबा हा देखील थोडासा महाग असल्यानं दूध व्यवसाय करणारे शेतकरी आणि शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाई म्हशी पाळणाऱ्या शेतकऱ्यांचे थोडेसे हाल मात्र प्रकर्षणीय भागात जाणवत आहेत. या भागातील शेतकरी गाई म्हशींच्या चाऱ्यासाठी इकडे तिकडे वणवण फिरताना दिसत आहेत.